नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे महाराष्ट्र तडका या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा स्पेशल थाळी। तर साहित्य पाहून घेऊया। इथे आपण पनीर घेतलेलं आहे, इथे 10-12 काजू भिजवून घेतलेत, मटार घेतलाय, हे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, हे टोमॅटो घेतले 2, तेल, इथे आलं लसूण घेतलं आहे, इथे धना पावडर घेतली आहे, हळद घेतली आहे, लाल तिखट आणि किचन किंग मसाला। तर इथे आपण डाळ तांदूळ घेतलेली आहे, मी मसूर डाळ आणि तूर डाळ दोन्ही मिक्स घेतलेली आहे। आपण हे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपण डाळीला डायरेक्ट फोडणी देणार आहोत। हा बासमती तांदूळ घेतलेला आहे, तर ह्याला आपण एक अर्धा तास भिजत ठेवायचा आहे धुवून। आता मी इकडे भजीचं सारण करणार आहे, तर ह्याच्यात मी बेसन घेतलेलं आहे, ह्याच्यात ओवा घ्यायचा आहे आपल्याला आणि कोथिंबीर, ह्याच्यात थोडंसं मीठ घेणार आहे मी, चवीपुरतं मीठ, थोडी हळद आणि ह्याला आता मी भिजवून घेणार आहे। आणि आपण हे डाळीत आपण जेव्हा फोडणी देणार आहोत तेव्हाच हे टाकून घ्यायचे। ह्याच्यात मी 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडा कढीपत्ता घेतला आहे आणि ह्या लाल मिरच्या घेतल्यात। तर सुरू करूया। चला तर आपण गॅस पेटवून घेऊ। मी कुकर ठेवून घेतलेला आहे गॅसवर। मी डाळ पण धुवून घेतलेली आहे 3-4 पाण्याने स्वच्छ। ह्याच्यात आपल्याला थोडं तेल घ्यायचं आहे, मोहरी घालून घ्यायची, मोहरीला थोडी तडतडून द्यायची। आता आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे, उभा चिरून कांदा घेतला तो घालायचा, कढीपत्ता आणि मिरची पण घालायची, मिरच्या घालायच्यात लाल, आलं लसणाची पेस्ट आहे, टोमॅटो घालून घ्यायचा आपल्याला, हिंग घालायचं, हळद घालून घ्यायची,
डाळीत पाणी घालून घेतलेलं आहे मी. अजून थोडं पाणी लागणार आहे आपल्याला. आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं. त्याला एक छान उकळी येऊन देऊ, त्याच्यानंतर आपण झाकण लावून घेऊ. आपण कढई ठेवून घेतलेली आहे. थोडंसं तेल घ्यायचं याच्यात. तेल तापवून द्यायचंय. तेजपत्ता टाकून द्यायचा एक. मोठी इलायची, दालचिनीची तुकडा, 2 काळी मिरी, 1 लवंग, कांदा घालायचा, आलं लसूण, आपण जे काजू भिजवले ते घालून घेऊ. टोमॅटो घ्यायचा. थोडी छान वाफ लागून देऊ त्याला. तर आपला मसाला भाजून झालेला आहे. हे आपण साईडला घेऊ. तर इथे आपण हे बासुंदीची तयारी करून घेतलेली आहे. इथे मी खवा घेतला आहे, ही साखर घेतली आहे, हे पाकळ्या घेतल्यात सजावटीसाठी. आपली गुलाबाची फुलं सुकून घेतलेली आहेत. इथे काजू घेतलेत, चारोळे घेतले, इलायची पावडर, आणि इथे केसर. इथे आपण बासुंदी बनवायला घेतोय. तर इथे मी दूध तापत ठेवलेलं आहे. दूध छान उकळून द्यायचं आहे आपल्याला आधी. इथे मी जो खवा घेतलेला आहे तो असं क्रश करून घेतला थोडासा. त्याच्यात आपल्याला थोडंसं गरम दूध टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तो पातळ होईल थोडासा. ह्या स्टेपला मी आता थोडंसं उकळी यायच्या आधी टाकून घेते त्याच्यात थोडंसं. इथे
आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. ह्याच्यात खवा मिक्स केला आहे मी. असं करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपलं दूध पण उकळलेलं आहे, तर आपण हे दुधात घालून घेऊ. तर हे आता आपल्याला दुधात मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. एकदम बारीक गॅसवर ठेवायचं आहे त्याला. ह्यात चारोळे घालून घेऊ आपण. तुम्हाला बदाम, काजू, काय कुठले ड्रायफ्रूट घालायचे ते तुम्ही घालू शकता. आता इथं आपल्याला साखर पण घालून घ्यायची आहे. तुम्हाला जसं गोड कमी जास्त लागेल तशी घ्या. आता इथं मी केसरचं पाणी केलेलं आहे, ते पण मी याच्यात घालणार आहे. फक्त इलायची पावडर जी आहे आपल्याला ती एकदम शेवटला घालायची आहे. बासुंदी आपली तयार झाली, गॅस बंद करायच्या आधी आपण ती पावडर घालून घ्यायची. ह्याच्यात मी थोडंसं गरम दूध मिक्स केलं होतं केसरमध्ये. त्याला आपण छान बारीक मंद आचेवर होऊन देऊ आणि आपण इथे भाजी करायला घेऊ. हे साईडला करून घेऊ कढईत. तर इथं आपण कढई ठेवून घेतलेली आहे. आपण ज्याच्यात मसाला भाजला आहे तीच कढई घेतलेली आहे. तर आपल्याला ह्याच्यात आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आपण मटार पनीरची भाजी बनवतो आहे. थोडंसं तेल अजून लागेल. आणि जी आपण बासुंदी ठेवली आहे त्याला मधून मधून हलवत जायचं आहे. तेल तापून द्यायचं थोडंसं. थोडंसं जिरं घालायचं आपल्याला. आणि जो मसाला भाजला होता आपण तो मी बारीक करून घेतलेला आहे. आपण मसाला घालून घेऊ.
त्याच्यात जे आपण मसाले घेतले होते ते पण घालणार आहे. तुम्हाला तिखट पण कमी जास्त तुमच्याप्रमाणे करा तुम्ही. मसाला ऑलरेडी आपण भाजून घेतल्यामुळं काही आपल्याला जास्त भाजायची गरज पडणार नाही आता. मसाल्याच्याच भांड्यात थोडंसं पाणी घेतलंय मी, इसळून घेते. थोडंसं याच्यात पाणी घालून घ्यायचं. मीठ घालायचं आपल्याला चवीपुरतं. आता आपण जो वाटाणा घेतला होता त्याला छान उकळी काढून घेतलेली आहे. आता याच्यात वाटाणा घालून घ्यायचा आहे. ह्याच्यात जर तुम्हाला अजून थोडं पाणी लागत असेल तर तुम्ही घालू शकता. ह्याच्यातला ऑलरेडी थोडंसं पाणी राहिलं होतं, त्याच्यामुळे तेच मी ह्याच्यात मिक्स करून घेतलं आहे. ह्याला 1-2 मिनटं असंच ठेवून घेऊया. तर आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. तर आपण एक काम करू, आता याच्यात आपण पनीर मिक्स करून घेऊया. आता याच्यात आपल्याला कसुरी मेथी टाकायची. 4 ते 5 मिनटं फक्त आपल्याला याला गॅसवरती ठेवून घ्यायचे, झाकण लावून देऊ. आणि मी हे कढई आता साईडला घेते आणि इथे तुम्हाला जिरा राईस दाखवते. इथं आपण पॅन ठेवून घेतलेला आहे. तर आपल्याला याच्यात थोडं तेल घालायचं आहे. तेजपत्ता घालायचा.
जे आपण तांदूळ भिजवले होते ते घ्यायचे. एक 20 मिनिटासाठी आपण तांदूळ भिजवून ठेवला होता. मीठ घालून घ्यायचं आपल्याला. आपली भाजी झालेली आहे, आपण गॅस बंद करतोय. या वाटीने पाणी घेतोय आपण. अडीच वाट्या पाणी घेतलं आपण. ह्याला झाकण लावून आपण छान उकळी काढून घेऊ. तर इथं आपण जो जिरा राईस ठेवलाय तो साईडला करून घेतलाय आणि इथे तेल तापायला ठेवलंय. आता आपण पुरी, भजी आणि पापड हे करून घेणार आहे. पुऱ्या लाटायला घेतल्या मी. आणि पुरीच्या पिठामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ, रवा, थोडीशी साखर आणि मीठ असं टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, आपण तळून घेऊ. मी अशाच पुऱ्या करून घेते बाकीच्या. तर आता इथे पुरी टाकून घेऊ आपण.
पापड तळून घेणार आहोत. तर आपले पापड पण तळून झालेले आहेत. आपण आता भजी सोडूया. आपली बासुंदी पण झालेली आहे. आपण गॅस बंद केला आहे आणि आपला जिरा राईस पण तयार आहे. तो पण गॅस बंद केलेला आहे. भजी पण काढून घेऊ. अशाच मी सगळ्या करून घेणार आहे आता. तर आपली गुढीपाडव्याची थाळी तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता 1 तासात आपली पूर्ण थाळी तयार आहे. कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.